वस्तू आता आम्ही चाललोय आमच्या काकाला घ्यायला. तर काकाची गाडी पण पडली ना आणि लगातार 5 दिवस पाऊस पडतोय आणि इकडे खूप भरलाय. खूप पाणी भरलेलं आहे इथे. उंबेला फाट्यावर आम्ही चाललेत आमच्या परिवाराचे सदस्य आणायला. हे बघा किती पाणी भरलेलं आहे. हे बघा किती. हा ग्राउंड आहे, हा आमचा ग्राउंड आहे. मॅच खेळायचा तो किती भरलेला आहे बघा. आता तिकडे तो पाऊस पडतो आहे तिथे समोर तुम्ही बघू शकता. झाडं पण पडली आहे इथे. एक झाड मध्ये हा बघा किती पाणी भरलेलं आहे. किती भरलेलं आहे. नाही तेव्हा इथे पाणी नसतो. आज बघा किती भरलेलं आहे. अजून पाऊस आला. अजून पाऊस चालू. आता परत येईल. आता अजून जोरात पाऊस येणार आहे. सगळं पाण्याखाली गेलंय मिठागर. बिचारी लोक कशी काय असतील काय माहिती. ही बघा बिचारी गरीब लोकांची घरं आहेत. मिठागरात जे राहतात त्यांचे बिचाऱ्यांचे काय हाल झाले असतील काय माहिती. बिचारे ते सुखरूप असावे. हे बघा लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे गाईस. बाप रे बाप, लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे. उंबेला फाट्याचा रस्ता. कसे पाण्यामध्ये लोक राहत आहेत. लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे. बाप रे बाप रे, लोकांची घरं बुडून गेली आहेत. कुठे हे आमचे घरातले सदस्य आहेत. त्यांना आम्ही आणायला आलोय. आपत्कालीन गाडी सुरू झाली. हा बघा पाणी किती भरलेलं आहे इथे. काय झाली अवस्था बघा. हा इथून येतोय. इथून पाणी त्या साईडला जाते बघा. हे बघा कशा गाड्या जात आहेत. कसं अजून आहे तर पाणी. आया गाड्या बंद पडल्या ग. एवढं पण नव्हतं ना. लागला ना पाणी गेलं कसा बोलते. गाडी बंद पडल्यानंतर बोलते पाणी घे. अरे कसा घेऊ पाठी. सगळ्या बंद पडल्यात. आपली कुठे चालू आहे. आपली पण बंद पडली.
तर तुम्ही बघताय मंडळी कशा पद्धतीने व्यवस्था झालेली आहे. तर मंडळी वसई विरारची ही दृश्य होती जी आपण पाहिली. तर नक्कीच आपली काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. चला भेटूया पुढच्या भागात.